जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सरपंच खुर्चीवर कारभाराची सूत्रे कोणाच्या हाती? रेंदाळमध्ये पतिराज चर्चेत। हुपरी प्रतिनिधी सागर पाटील सह ग्रामपंचायतीचा कारभार सरपंचाच्या हातात असतो अशी लोकशाहीची व्यवस्था, मात्र रेंदाळमध्ये सरपंच कोण आणि कारभार कोणाचा हा सवाल सध्या गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे। सरपंच सौ सुप्रिया भरत पाटील यांचे पती भरत पाटील यांच्या ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित वाढता हस्तक्षेप आणि सामाजिक कार्यकर्ते किरण वाळके यांना धमकी दिल्याच्या आरोपामुळे रेंदाळच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे। ग्रामपंचायतीची मासिक बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याची लिंक वेळेत न मिळाल्याबाबत वाळके आणि ग्रामपंचायत कर्मचारी रवी कुंभार व ग्रामसेवक सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली। यावेळी सरपंचाकडून कथितरित्या अरेतुरीची भाषा झाल्याचा आरोप वाळके यांनी केला। त्यानंतर आपण गावचा नागरिक असून आपल्याशी अरेतुरे करू नये असे सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मात्र त्यानंतर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले। सरपंचाच्या पतीने फोन करून तसेच घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप किरण वाळके यांनी पत्रकार परिषदेत केला। पूर्वीच्या काही घटनांचा संदर्भ देत धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। या प्रकरणी भरत पाटील यांच्या विरोधात हुपरी पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल करण्यात आली आहे। या घटनेमुळे रेंदाळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सरपंच पदाची खुर्ची सौ सुप्रिया पाटील यांची असली तरी निर्णय प्रक्रियेत पतीचा हस्तक्षेप किती हा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटातील अंतर्गत कुरघोडी, नाराजी आणि विरोधकांशी सुरू असलेल्या संघर्ष या निमित्ताने चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे। लोकांनी निवडून दिलेला सरपंचाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालणार की पतिराजच्या प्रभावाखाली, अशी कुजबूज आता गावाच्या पारावर रंगू लागली आहे। मी किरण रवींद्र वाळके, सामाजिक कार्यकर्ता रेंदाळ। 31 जुलै 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मासिक मीटिंग होती। मासिक मीटिंग ही ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना लिंक दिली जाते, त्याचाही पाठपुरावा सातत्याने आम्हीच केलेला आहे। आम्ही सामाजिक कार्यामध्ये असतो आणि आमची दखल घेऊन ग्रामपंचायतने ती एक नागरिकांच्यासाठी वेगळी एक यंत्रणा राबवली आणि ती ग्रामपंचायत आमची महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत आमच्या पाठपुराव्यामुळे ठरली। पण ती लिंक मासिक मीटिंग सुरू झाली तरी देण्यात आली नव्हती। त्यामुळे मी क्लार्कांना विचारणा केली, त्यानंतर ग्रामसेवकांना विचारणा केली की लिंक अजून तुम्ही नागरिकांना का दिली नाही? जर दिली नसेल तर नागरिकांना मासिक मीटिंगला बसण्याचा कायदेशीर अधिकार आहे। तर त्याची विचारणा केली तर त्यांनी मला मासिक मीटिंगची लिंक 11:25 दिली। ती लिंक घेऊन मी निघालो आणि सभागृहाला विनंती केली की साधारणतः किमान 1 तास अगोदर तरी नागरिकांच्यासाठी तुम्ही मासिक मीटिंग सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही लिंक द्यावी। मी निघत होतो तर सरपंच महोदया यांच्याकडून कुजबूज अरेतुरीची भाषा माझ्याबाबत त्यांनी उल्लेख केला। तिने म्हटले हा रोजगार सेवक आहे ना, शो कोण विचारणारा, असं त्यांनी भाषा वापरली। मी ही भाषा वापरल्यानंतर अरेतुरीची भाषा प्रत्येक वेळी सरपंच यांच्याकडून वापरली जाते। मी रोजगार सेवक आहे म्हणजे मी तिथला कर्मचारी आहे, एक सामान्य नागरिक सुद्धा आहे, एक सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे आणि अशा व्यक्तीला जर एक सरपंच एक लोकप्रतिनिधीकडून अशी भाषा जर येत असेल तर ते चुकीचं आहे। याचा मी विचार करून परत मी आलो सभागृहामध्ये। मॅडमांना विनंती केली, मॅडम तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, अशा प्रकारची अरेरावीची भाषा वापरू नका आणि तुम्ही आता 1 वर्ष 1.5 वर्ष आहात फक्त पदावरती, मी नागरिक आहे, नागरिक तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही त्याचे उत्तर देणं क्रमप्राप्त आहे कारण तुम्ही त्या खुर्चीवरती आहात, आम्ही त्या खुर्चीवर प्रश्न विचारतोय। एवढं मी म्हणून माझं कामासाठी मी निघून गेलो। मॅडमांनी उत्तर दिलं की मी तुम्हाला बोलत नाही आहे, मी अरेरावी एकेरी भाषा ही ग्रामसेवकांना बोलायला लागले। मग ग्रामसेवकांना जर एकेरी भाषा चालत असेल तर ठीक आहे, मी म्हटलं आणि मी माझ्या कामासाठी निघून गेलो। हा किरकोळ स्वरूपाचा झालेला घटनाक्रम मी तुमच्यासमोर सादर केला। पण याच्यानंतर काय झालं मला माहीत नाही, पण संध्याकाळी सरपंचांचे पती ज्यांचा काडेमात्र ग्रामपंचायतीशी काही संबंध नाही, त्यांच्याशीही माझा काय वैयक्तिक वाद नाही, पण ती व्यक्ती माझ्या घरी आल्याने मला फोन लावली की तुम्ही कुठं आहे, तुम्ही कुठं आहे, मी तुझ्या घरी आलो, मी तुझी वाट बघायला लागलोय। मग त्या दिवशी 31 तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता आले। मी त्यांना सांगितलं कामावरून यायला मला वेळ होईल, घरी आल्यानंतर मी फोन लावतो। पण मी 8 नंतर आल्यानंतर त्यांना मी फोन लावला, त्यांनी माझा फोन रिसीव्ह केला नाही, त्यांनी उचलला नाही, त्यांनी सुद्धा मला केलं नाही। त्या दिवशी आमचा कॉन्टॅक्ट झाला नाही। मग दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मी झोपेतून उठलो नव्हतो तरी मला त्यांनी सकाळी घरी आले, माझ्या शेजाऱ्यांना दोघांना घरी बोलवले, मला म्हटले घरात बसा घरात बसा। मग मी असाच झोपेतून उठून आलो। लहान मुलींची सकाळची शाळा होती, आईवडिलांची आवरावरीची, मुलींची घरात आवरावरीची गडबड चाललेली, पण त्याच्यामध्ये
भरत पाटील यांनी मला दमदाटी करू लागले, भीती घालू लागले. तुला जरा मस्ती आहे, तू जरा अति करायला लागलायस, तुला मी सोडणार नाही, तुला मी जीवे मारणार, अशा प्रकारचे ते वक्तव्य करू लागले. आणि ते जुन्या काही घटना त्यांनी सांगितले. जुन्या आमच्या गावात कोणीतरी रावसाहेब पाटील नावाची व्यक्ती होती. आमच्या बाबाची दहशत तुला माहीत नाही. त्यांना आमच्या बाबानं त्याला मारलंय, रावसाहेब पाटीलला मारलंय. बोळाच व्यक्तीला त्यानं मला फक्त साधी शिवी दिली होती, तर मी त्याच्या घरात घुसून त्याच्या बायकापर्यंत सगळं मी त्याला मारलंय. म्हणजे माझी दहशत गावात काय आहे हे तू समजून घे. आणि तुझ्या बाबासमोर, मी तुझ्या आईसमोर, तुझ्या बायकापर्यंत समोर सांगतो, तुला मला सपवायला मला वेळ लागणार आहे, पण मी 18 महिने फक्त शांत बसणार आहे, कारण आमच्या बायकोकडे आमचं पद आहे. पण ह्याचा काही संबंध नाही, हा पदावरती नाही आहे. ही जी ह्यांच्या मिसेस सरपंच आहेत, यांचा आमचं मैत्रीपूर्ण संबंध चांगले आहेत. फक्त जुना कुठला तरी राग यांच्या डोक्यात धरून यांनी माझ्यावरती अरे रवी दमदाटी केलेले आणि जीवे मारण्याची धमकी घरी येऊन दिलेली आहे. याचा मी घटनाक्रम लक्षात घेता मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये मी 1 तारखेला हाके साहेबांना याची घटनेचा पूर्ण क्रम सांगितला. हाके साहेबांनी गुन्हा नोंद करून घेण्याची मला हमी दिली. मी तसा मग अर्ज तयार केला. अर्ज करून मी पोच घेतली. पण 8 दिवस झालं माझा त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे मी स्मरणपत्र घेतलं आणि मी पोलीस स्टेशनला गेलो. साहेब, माझ्या अर्जाची अजून दखल घेतली तुम्ही, आरोपी मोकाट सुटतोय, मला आमचं पूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली आहे, मला भीती वाटत आहे, मला कधीही ते मारू शकते, ती व्यक्ती मला काही करू शकते. त्या माणसाचा दबाव आहे, दबदबा आहे गावात, त्याच्या बोलण्यातूनही जाणवते. आणि सध्या तरी वातावरण तसंच आहे, तू अमाप पैशाचा वापर करतो, अमाप गुंड पाळलेले आहेत. त्यामुळं मी खूप मानसिक तणावाखाली आहे, माझं कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. माझं कुटुंब, माझी पत्नी, माझे वडील मला वारंवार फोन करतात, आता कुठं आहे, तुझ्यासोबत कोण आहे, लवकर घरात ये, संध्याकाळी फिरू नको, असे वक्ते माझ्या विरुद्ध आई वडिलांच्याकडून व्हायला लागले. म्हणजे माझं कुटुंब पूर्णपणे मानसिक तणावाखाली आहे. तरी पोलीस स्टेशन फक्त साधी NCR, मी स्मरणपत्र दिल्यानंतर 8 तारखेला दाखल करून घेतले. NCR मध्ये काय होणार आहे मला याच्या कायद्याची मला अजिबात काय माहिती नाही. पण पुढं अजून काही झालेलं नाही आहे. आज उद्या स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, व्यक्ती किंवा आपण स्वातंत्र्यात आहोत किंवा नाही, एक सामान्य नागरिकाला घरात घुसून सरपंच पतीकडून जीवे मारण्याची धमकी दिली जाते. मग प्रशासन काय करायला लागले? 8 तारखेला फक्त NCR दाखल केली. मोठ्यातल्या मोठी शिक्षा व्हावी, गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी SP ऑफिसला परत मागणी केलेली आहे. माझे जो गुन्हा दाखल केला, NCR दाखल केली, त्याची चौकशी व्हावी. इतका वेळ का लागला याचीही मागणी केलेली आहे. आणि त्या मोकाट फिरणाऱ्या दबावतंत्र, दमदाटी सगळ्यांनाच करत असलेल्या व्यक्तीला मोठ्यातली मोठी शिक्षा व्हावी आणि एक सामान्य नागरिकाला एक न्याय मिळावा, इतकीच मी विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहे. तरी याची दखल घेऊन प्रशासनाने याच्यावरती वेळीच उपाययोजना करावी. अन्यथा माझ्या पूर्ण कुटुंबासह येणाऱ्या काळामध्ये मी तीव्र स्वरूपाचं आंदोलन, आत्मदहन किंवा लाक्षणिक उपोषण किंवा जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.